विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। या नवीन बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 10वी मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना 9वीवर आधारित असणारी प्रश्न किंवा हा सेतू अभ्यासक्रम यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत। यासाठी आम्ही हे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपल्यासाठी पाठवत आहोत। याचा जरूर फायदा तुम्हाला यावर आधारित परीक्षेसाठी होऊ शकेल। त्यामध्ये प्रश्न पहिला, स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था डॅश डॅश डॅश। त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे राजकीय व्यवस्था, पर्याय क्रमांक 2 आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था, पर्याय क्रमांक 3 आहे सामाजिक व्यवस्था आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश ही होती। पर्याय क्रमांक 1 आहे युद्ध टाळणे, पर्याय क्रमांक 2 आहे वसाहतींचे स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक 3 आहे राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे, पर्याय क्रमांक 4 आहे निशस्त्रीकरण करणे। याचं उत्तर आहे युद्ध टाळणे। प्रश्न क्रमांक 3, शीतयुद्ध डॅश डॅश या घटनेमुळे संपले। पर्याय क्रमांक 1 आहे संयुक्त राष्ट्रांची स्थापना, पर्याय क्रमांक 2 आहे सोव्हिएत युनियनचे विघटन, पर्याय क्रमांक 3 आहे लष्करी संघटनांची निर्मिती, पर्याय क्रमांक 4 आहे क्युबाचा संघर्ष। उत्तर आहे सोव्हिएत युनियनचे विघटन। प्रश्न क्रमांक 4 आहे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे डॅश डॅश हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। पर्याय क्रमांक 1 आहे संघर्ष, पर्याय क्रमांक 2 आहे सत्ता स्पर्धा, पर्याय क्रमांक 3 आहे स्वयंपूर्णता आणि पर्याय क्रमांक 4 आहे परस्परावलंबन। याचं उत्तर आहे परस्परावलंबन। प्रश्न क्रमांक 5, प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्या धोरणाला डॅश डॅश धोरण असे म्हणतात। पर्याय क्रमांक 1 आहे परराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आहे व्यापारी, पर्याय क्रमांक 3 आहे आंतरराष्ट्रीय आणि पर्याय क्रमांक 4 आहे राष्ट्रीय। उत्तर आहे परराष्ट्र धोरण। प्रश्न क्रमांक 6, पहिल्या महायुद्धानंतर डॅश डॅश या देशात हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला। पर्याय क्रमांक 1 आहे इटली, पर्याय क्रमांक 2 आहे स्पेन, पर्याय क्रमांक 3 आहे जर्मनी आणि पर्याय क्रमांक 4 आहे सोव्हिएत युनियन। उत्तर आहे जर्मनी। प्रश्न क्रमांक 7, 1945 मध्ये डॅश डॅश जपानच्या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केली। पर्याय क्रमांक 1 आहे इंग्लंडने, पर्याय क्रमांक 2 आहे फ्रान्सने, पर्याय क्रमांक 3 आहे सोव्हिएत युनियनने आणि पर्याय क्रमांक 4 आहे अमेरिकेने। या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिकेने। प्रश्न क्रमांक 8, इसवी सन 1917 मध्ये रशियामध्ये डॅश डॅश क्रांती झाली। पर्याय क्रमांक 1 आहे राजकीय, पर्याय क्रमांक 2 आहे सामाजिक, पर्याय क्रमांक 3 आहे साम्यवादी आणि पर्याय क्रमांक 4 आहे औद्योगिक। या प्रश्नाचं उत्तर आहे साम्यवादी। विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर अजून काही महत्त्वाची माहिती। नाटो या लष्करी संघटनेतील सभासद राष्ट्रे कोणती? उत्तर आहे
ब्रिटन, दुसरं राष्ट्र आहे कॅनडा, तिसरं राष्ट्र आहे पोर्तुगाल आणि चौथं राष्ट्र आहे बेल्जियम. त्यानंतर अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व करणारे नेते कोण? पहिले नेते आहेत मार्शल टिटो, युगोस्लोविया. दुसरे नेते आहेत गमाल अब्दुल नासेर, राष्ट्र आहे इजिप्त. यानंतर डॉक्टर अहमद सुकार्नो, राष्ट्र आहे इंडोनेशिया. त्यानंतर आहेत राष्ट्र घाना आणि नेते आहेत क्वामे नक्रुमा. आणि यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्र आहे भारत. विद्यार्थी मित्रांनो, असेच अजून काही व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुढील कालावधीमध्ये पाठवणार आहोत. याकडे आपण लक्ष ठेवा, म्हणजे नक्कीच तुम्हाला या सेतू अभ्यासक्रमावर आधारित असणारी MCQची परीक्षा ही सहज सोडविता येऊ शकेल. धन्यवाद.